नमस्कार मित्रांनो, मी रावसाहेब पाटील आणि आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या इन्सेप्शन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आपण बनवला आहे की आमची जी विद्यार्थिनी आहे इन्सेप्शन अकॅडमीची, तिचं नाव आहे आरोही शुभम सोनवणे। तिचं नुकतंच नवोदय विद्यालयामध्ये सिलेक्शन झालेलं आहे। आरोही ही जळगाव डिस्ट्रिक्टमध्ये ग्रामीणमधली विद्यार्थी आहे, जळगाव ग्रामीणमधली, आणि तिचं जे सिलेक्शन झालं आहे ती ग्रामीणमधून ओबीसीमध्ये मुलींमध्ये पहिली आहे जिल्ह्यामध्ये। तर आज ती आणि तिचे पॅरेंट्स भेटायला आले आहेत, तर त्यांच्यासोबतचा एक हा व्हिडिओ आहे। मित्रांनो, व्हिडिओ अवश्य शेवटपर्यंत बघा, तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल। आणि या व्हिडिओमध्ये आरोही, तिचे पॅरेंट्स, त्यांचा जो अनुभव आहे, त्यांचा जो फीडबॅक आहे आपल्या अकॅडमीबद्दलचा तो शेअर करणार आहेत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवू शकता। आपण जळगाव सिटीमध्ये नवोदय विद्यालय, सैनिक स्कूल, राष्ट्रीय मिलिटरी स्कूल अशा ज्या वेगवेगळ्या स्कूल लेवलच्या स्पर्धा परीक्षा असतात त्यांच्यासाठी आपण मुलांची कोचिंग करवतो, त्यांची तयारी करून घेतो पूर्ण। आपल्याकडे डे बोर्डिंग आणि हॉस्टेल फॅसिलिटीसुद्धा अवेलेबल आहे। तर मित्रांनो, भेटूया आपल्या विद्यार्थिनीला आरोहीला आणि तिच्यासोबत दोन गोष्टी करूया। तो तिचा एक्सपिरियन्स आपल्याला शेअर करेल आणि नंतर आपण तिचा अनुभव डायरेक्टली बघू। आरोही, ये बेटा। ही आरोही आहे, ये आरोही शुभम सोनवणे तिचं पूर्ण नाव आहे। ती तिच्याबद्दल थोडं तुम्हाला सांगेल आणि तिला कसं वाटतंय आता नवोदय विद्यालयामध्ये तिचं सिलेक्शन झालेलं आहे, तर त्याबद्दल तुम्ही तिच्याशी डायरेक्ट बोलू शकता। आरोही, काय वाटतं तुला? हे माझं नाव आरोही शुभम सोनवणे आहे। माझं नाव आरोही शुभम सोनवणे आहे। मी ओबीसी कॅटेगरीमधून गर्ल्समधून फर्स्ट आलेली आहे जिल्ह्यातून। कसं वाटतंय तुला? नवोदयमध्ये सिलेक्शन झालंय तुझं तर खूप छान वाटतंय। मी खूप एक्सायटेड आहे की तिथं जाऊन तिथलं वातावरण कसं असेल ते पाहायला। ॲक्च्युली गर्ल्स म्हटलं तर आताचं असं वातावरण आहे की सिटी म्हटलं किंवा खेडेगाव म्हटलं तर गर्ल्सच्या लाईफमध्ये स्पोर्ट ही गोष्ट नाच्या बरोबर आहे, झिरो आहे। पण नवोदय विद्यालय अशी गोष्ट असते की जिथं एज्युकेशनसोबत तुमचं कल्चरल ॲक्टिव्हिटीज, त्यानंतर तुमचं स्पोर्ट, हे सगळं जे आहे जसं मुलांना भेटतं तसं मुलींनासुद्धा भेटतं। आणि जर तुमच्यामध्ये एखाद्या खेळाबद्दल आवड असेल किंवा तुम्ही चांगले असाल त्या खेळाबद्दल, तर भविष्यात पुढे जाण्याची पण संधी तुम्हाला नवोदय विद्यालयाकडून भेटते। आणि एक ऑलराऊंडर पर्सनॅलिटी ज्याला आपण म्हणतो ती त्या नवोदय विद्यालयामध्ये बिल्टअप होते। तर आरोही, काय सांगशील इन्सेप्शन अकॅडमीबद्दल? तुला खूप छान होती, खूप छान होती, मला खूप आवडली। इथे सर खूप मेहनत घेतात आम्ही पास व्हायचं म्हणून, पण सर जेवढं पण शिकवतील पण आपल्यालाच मेहनत करायची आहे। काय काय सांगशील तुझ्या छोट्या मैत्रिणींना की खूप अभ्यास करा आणि नवोदयामध्ये पास व्हा। नवोदयसोबत तुम्ही बऱ्याचशा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देऊ शकता। मेन तर पर्पज आहे की तुमचं टॅलेंट वाढणं, सिलेक्शन होणं न होणं दूरची गोष्ट असते। तुम्ही जर मेहनत पुरेपूर केली, तुमचे 100 काय 1000% जर तुम्ही दिले तर तुमचं यश तुम्हाला ऑटोमॅटिक भेटतं, ठीक आहे। तर रिझल्ट जो पण असेल पण तुम्ही तुमचे 100% द्या। आरोहीच्या एक्झाम्पलवरून आम्हाला तेच लक्षात येतं आहे की जर तुमच्यात एखादी गोष्ट अचीव करण्याची तुमच्याकडे अशी मनापासून इच्छा असेल की बाबा ही गोष्ट मला अचीव करायचीच आहे, तर ती तुम्ही नक्की साध्य करू शकता। आणि हे आरोहीने करून दाखवलेलं आहे की आरोही जिल्ह्यामध्ये ओबीसीमध्ये मुलींमध्ये पहिली आलेली आहे। तर आज तिचा जळगावमध्ये शेवटचा दिवस आहे, ती उद्यापासून नवोदय विद्यालय जॉईन करते आहे। तर आरोही, तुला तुझ्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा बेटा। तिथं पण मला वाटतं तिथं पण तू असंच यश संपादन करावं आणि तिथं जे CBSEचं एज्युकेशन असतं तुझं 6 to 12, तर तिथं पण तू कोपअप करावं आणि त्या विद्यार्थ्यांमध्ये मेरिटमध्येच तू राहावं अशी तुला शुभेच्छा देतो। तुला तुझ्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो की भविष्यात तू खूप मोठ्या पदावरती जावं आणि आम्हाला ते तुझं यश पाहायला मिळो अशीच देवाचरणी प्रार्थना करतो। आरोहीचे वडील आणि आरोहीची मम्मी हे दोघं पण आपल्यासोबत आलेले आहेत, मी त्यांना पण इन्व्हाइट करतो। मॅम प्लीज या, सर या। हे आरोहीची मम्मी आणि आरोहीचे पप्पा आहेत, तर तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता। त्यांचा जो अनुभव होता इन्सेप्शन अकॅडमीबद्दलचा तो तुम्ही त्यांच्या सम्मुखाने ऐकू शकता। मॅम प्लीज। पहिले तर सरांचं धन्यवाद, कारण की आम्हाला ही प्रत्येक गोष्ट माहीत पडत गेली, क्लास, एक्झाम,
आधी तर काहीच आयडिया नव्हती, पण जसं माहिती पडत गेलं फॉर्म भरल्यानंतर खूप दिवसानंतर क्लास लावला. आरईचा क्लास 4 महिनेच झाला, तसं तर वर्षभर होतो पण 4च महिने झाला. 4 महिन्यात मी तिला सांगितलं, सरांनी कॉपरेटिव्ह केलं, जसं सरांनी सांगितलं तसं तिने अभ्यास केला. त्याचप्रकारे मी तिला तेच सांगितलं, अभ्यास कर बुवा. जे घरी तर मी घेतलं नाही तिचं, तेवढंच सांगितलं जे सरांनी सांगितलं होतं ती केलं. जिला काही आलं ती सरांना फोन करून सांगायची. छान सरांचा तिला सपोर्ट होतात. काही पण आलं, काही पण विचारायचं असलं किंवा तिला कुठं चुकतं आहे लक्षात नाही तर ती सरांना केव्हा पण फोन करायची, सर तिचा प्रश्न सॉल्व्ह करून द्यायचे. सरांनी खूप छान मेहनत घेतली आणि तिची पण खूप मेहनत होती. म्हणजे मी तिला सांगितलं ती पूर्णपणे ऐकलं, तिने पूर्णपणे तसंच केलं. मी सांगायची तुला सिलेक्ट व्हायचंच आहे, म्हणजे मेहनत आहे खूप, तिथं गेल्यानंतर खूप काही वेगळं आयुष्य आहे, तू बघ तुला करायचं आहे. तर तिने ते माझं पूर्ण ऐकलं, सरांचं पण पूर्ण ऐकलं आणि त्याला पूर्णपणे प्रतिसाद दिला आणि असं सांगितलं ते केलं आणि तिने केलं. खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे, माझ्यासाठी तर खूप मोठी गोष्ट आहे. नमस्कार. सरांनी पण तिच्यावर मेहनत घेतली आणि तिने पण सरांच्या ऐकून वगैरे व्यवस्थित अभ्यास वगैरे व्यवस्थित केला, तिथे लक्ष वेट व्यवस्थित दिलं. जे काही अडलं वगैरे ते वेळोवेळी सरांना विचारत होती. त्यामुळे मग कसं आहे की आपण मेहनत केली तर बरोबर आपल्याला सक्सेस मिळतं. ती सरांना पण शुभेच्छा. सरांनी पण म्हणजे तिला एकदम खूप म्हणजे वाटचाल चांगली दाखवली, सरांनी गाईड चांगलं केलं. थँक्यू सर, खूप खूप आभारी आहे आपला. ॲक्च्युली काय आहे की प्रिपरेशन सगळेच मुलं करतात. आता आम्ही सगळ्याच मुलांना शिकवतो, पण जे मुलं खरोखर इंडिव्हिज्युअल पण एफर्ट करतात यश त्यांना नक्की मिळतं. आपल्या मेहनतीमध्ये कुठेतरी कमी राहते, त्यामुळे आपल्याला यश मिळत नाही. ॲक्च्युली ज्या मुलांचं नवोदयमध्ये सिलेक्शन झालं नाही असं नाही की ते मुलं अपयशी झाले आहे. ही तुमची सुरुवात आहे तुमच्या आयुष्याची. आरोही ही तुझी पहिली स्टेज आहे. आरोहीने तिच्या लाईफमध्ये फर्स्ट टाईम कॉम्पिटेटिव्ह एक्झाम दिली आहे आणि ती क्रॅक केलेली आहे. तर आरोही तुला अजून खूप मोठ्या पदापर्यंत जायचं आहे भविष्यामध्ये, त्यामुळे ही तर फक्त सुरुवात आहे. आयुष्यामध्ये अशा अनेक स्पर्धा परीक्षा येतील आणि त्या सगळ्या स्पर्धा परीक्षा तुला त्याचं प्रिपरेशन करायचं आहे आणि त्याच्यामध्ये सक्सेस अचीव करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जो होता, हा व्हिडिओ काढण्यामागचा उद्देश हाच आहे की तुम्ही काय आहात ते इम्पॉर्टंट नाही आहे. जर तुम्ही ठरवलं तर तुम्ही कुठलीही गोष्ट अचीव करू शकता. तुमचं बॅकग्राऊंड काय आहे, तुम्ही आतापर्यंत परीक्षा दिली आहे नाही दिली आहे ते मॅटर करत नाही. फक्त तुमच्यामध्ये जर हार्डवर्क करण्याची ॲबिलिटी असेल तर तुम्ही नक्की कुठलीही स्पर्धा परीक्षा, मग ती नवोदय असेल का सैनिक स्कूल असेल, ते तुम्ही कुठलीही स्पर्धा परीक्षा तुम्ही सतत प्रयत्न जर केला, ह्या स्पर्धा परीक्षांसाठी तुमचा सततचा अभ्यास, तुमची कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची असते. जर तुम्ही 1 दिवस अभ्यास केला आणि 8 दिवस पुस्तक नाही पकडलं हातात तर मग तुम्हाला यश मिळत नाही. जिल्ह्यामध्ये जवळजवळ 11,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरले होते, परीक्षा दिली होती. त्यापैकी विद्यार्थी जे असतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये 80 विद्यार्थी सिलेक्ट होतात आणि त्या 80 विद्यार्थ्यांमध्ये मुलींमध्ये OBCमध्ये आमची आरोही जी ती पहिली आहे. आरोहीसोबत आमच्या अजून एक विद्यार्थी आहे परम अजयकुमार पाटील, जो सर्व कॅटेगरीमध्ये नवोदयमध्ये पहिला आलेला आहे जळगाव जिल्ह्यामध्ये. ॲक्च्युली त्या मुलाचं तो पण आज आला असता व्हिडिओमध्ये, पण आज त्याचं ॲक्च्युली सैनिक स्कूलमध्ये पण त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. त्याला 279 मार्क्स आहेत आणि तो विद्यार्थी आता त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी गेलेला आहे साताऱ्याला. सातारा सैनिक स्कूलमध्ये त्याची निवड झालेली आहे. तर असे विद्यार्थी असतात की तुम्ही प्रिपरेशन एकच करतात पण मल्टिपल एक्झाम्समध्ये ते सिलेक्शन घेतात. असं त्या परमला पण आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो. परम जेव्हा येईल तेव्हा त्यांच्यासोबत पण आम्ही असा एक व्हिडिओ बनवू आणि छोटंसं आरोहीसाठी एक आमच्या अकॅडमीतर्फे छोटंसं एक गिफ्ट आहे आणि त्याच्या आईवडिलांसोबत तिचा पण एक सत्कार आम्ही इथं करण्याचं योजिलं आहे. तर ते मी बुके वगैरे देऊन त्यांचं स्वागत करतो. घ्या मॅम. आपलं खूप खूप अभिनंदन. थँक्यू. आणि आपलं ॲक्च्युली काय असतं की मुलासोबत किंवा तुमचा जो विद्यार्थी असतो त्यासोबत आईवडिलांची पण खूप मेहनत असते. दररोज मुलीला क्लासला सोडणं, न्यायला येणं, दिवसभर मुलगी अभ्यास करत होती त्यांची. आम्ही सांगितलं त्या गोष्टी त्यांनी फॉलो केल्या. तर एवढं जे डेडिकेशन आहे त्यासाठी त्यांना पण एक चांगलं एक पॅरेंट्स म्हणून त्यांचं पण मी खूप खूप आभार मानतो की असे जर सपोर्टिव्ह आणि वेळ देणारे पालक असतील तर मुलं यशस्वी नक्की होतील. तर हा पालकांसाठी हा संदेश असेल की एखादी गोष्ट तुम्ही करताय तर ती खूप मनापासून करा, फक्त परीक्षा द्यायची म्हणून द्यायची असं करू नका. तर मॅम तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मी आभार मानतो की तुम्ही पण खूप मेहनत घेतली. आरोहीच्या सिलेक्शनमध्ये तुमचा पण खूप मोठा वाटा आहे. तर हे आमच्याकडून छोटंसं प्राईज आहे, बक्षीस आहे आरोहीसाठी, तुम्ही बघू शकता. ठीक आहे, थँक्यू. हो वेलकम. ठीक आहे बेटा. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जो होता मी आधी पण सांगितलं तुम्हाला की आरोही नवोदयमध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये
मुलींमध्ये OBCमध्ये पहिली आलेली आहे. त्यासाठी आज उद्या ती जाणार आहे नवोदय विद्यालयामध्ये. तर आज तिचे आई वडील दोघं पण आणि ती स्वतः आपल्या क्लासला भेट दिली तिने आणि उद्यापासून ती नवोदय जॉईन करते. तर विद्यार्थी मित्रांनो, जे ग्रामीण भागमधले विद्यार्थी असतील, जास्त करून तुम्हाला माहिती की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना नवोदयमध्ये 75% रिझर्वेशन असतं. जर तुमची स्कूल ही ग्रामीण भागामध्ये असेल तर त्याला 75% रिझर्वेशन असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही जर नवोदय विद्यालयाच्या तयारीला लागले नसाल, तुमचा मुलगा किंवा मुलगी, तुमचं पाल्य जर का आता 5वीमध्ये शिकत असेल आणि तिचं वय जर 10 ते 12 वर्षाच्या आतमध्ये असेल तर तुम्ही नवोदय विद्यालयाचा फॉर्म भरू शकता. नवोदय विद्यालयाचे फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत. 29 जुलै 2025 ही शेवटची तारीख आहे आणि ह्या वर्षी नवोदयची विद्यालयाची जी परीक्षा आहे ती लवकर होणार आहे, जवळपास 1 महिना अगोदर होणार आहे. तर डिसेंबरमध्ये ती परीक्षा होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आमचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी आरोही जिल्ह्यामधून OBCमध्ये मुलींमध्ये पहिली आली आहे. परम जो आहे तो जिल्ह्यामध्ये सर्व कॅटेगरीमधून पहिला आलेला आहे. त्यानंतर आमचा गुणवंत हा विद्यार्थी आहे ज्याचं सैनिक स्कूलमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. परम आहे ज्याला सातारासारखं स्कूल भेटलेलं आहे. जो गुणवंत आहे त्याला पहिले न्यू सैनिक स्कूल भेटले, आता तो सेकंड राऊंड अटेंड करेल तर त्याला सातारा किंवा चंद्रपूर नक्कीच भेटेल. तर असे आमचे 19 विद्यार्थ्यांपैकी 15 विद्यार्थ्यांचं ते क्वालिफाय झाले सैनिक स्कूलमध्ये. 2 विद्यार्थी आमचे नवोदय विद्यालयामध्ये सिलेक्ट झालेले आहेत. तुम्ही स्क्रीनवरती रिझल्ट बघू शकता. आणि 3 विद्यार्थी MTS परीक्षा पास झाले आहेत. 5 ते 6 विद्यार्थी आमचे 5वीची स्कॉलरशिप परीक्षा पास झाले आहेत, मेरिटमध्ये आलेले आहेत. त्यानंतर ऑलिम्पियाडची परीक्षा पाहू शकता तुम्ही, आमचे 2 विद्यार्थी आहेत ऑलिम्पियाडमध्ये गोल्ड मेडलिस्ट आहेत. एक मुलगा आहे जो आमचा मेरिटमध्ये आहे मंथन परीक्षेच्या. तर असा हा सगळा आमचा जो रिझल्ट आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या रिझल्टपेक्षा ह्या वर्षाचा आमचा जो रिझल्ट असेल तो नक्कीच दुप्पट तिप्पटने आम्ही देण्याचा प्रयत्न करू. आणि हा व्हिडिओ आपल्यासाठी होता. जर आपला मुलगा 5वीमध्ये शिकत असेल किंवा 4थी-5वीमध्ये असेल, जर त्याला नवोदय सैनिक स्कूल, राष्ट्रीय मिलिटरी स्कूलसाठी कंबाईंड प्रिपरेशन करायची असेल तर इन्सेप्शन अकॅडमी तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन होऊ शकतं. तुम्ही इन्सेप्शन अकॅडमीला भेट द्या, आमची अकॅडमी बघा, आमच्यासोबत भेटा. तुम्हाला क्लास लावायचं आहे नाही लावायची दूरची गोष्ट असते, पण तुम्ही मार्गदर्शन घ्या. फ्री काउन्सिलिंग आम्ही करतो पालकांना की भविष्यात कोणत्या कोणत्या स्पर्धा परीक्षा तुमचा विद्यार्थी देऊ शकतो. आतापासून जर स्पर्धा परीक्षेची सवय तुम्हाला असेल, तुमच्या विद्यार्थ्याला असेल, तर तो भविष्यात नक्की मोठ्या पदावरती जाऊ शकतो. तुम्हाला आमच्याकडून कुठल्याही मदतीची, कुठल्याही हेल्पची गरज असेल तर तुम्ही जो स्क्रीनवरती दिलेला नंबर आहे त्या नंबरवरती तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. हा व्हिडिओ इतकाच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून द्या मित्रांनो. आणि आमच्याकडे जर तुम्हाला डे बोर्डिंग किंवा हॉस्टेलसोबत जुडायचं असेल तर रेसिडेन्शियलची पण आपण व्यवस्था केलेली आहे. तुम्ही या खाली दिलेल्या नंबरवरती आमच्याशी संपर्क साधू शकता. आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देऊ. आमचा हा नंबर सेव्ह करून ठेवा. तुम्हाला कुठलीही अडचण असेल तर तुम्ही कधीही आम्हाला विचारू शकता. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद. चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.